Good morning, my dear friends. Today we will learn our lesson that is Be Smart. Smart होऊया. Champions are not made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, dream and a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Here are some difficult words to you. Will, प्रबळ इच्छाशक्ती. असं म्हटलं जातं मुलांना विजेते जे आहेत ते व्यायामशाळेत तयार होत नाहीत, तर त्यांच्यामध्ये असलेली स्वप्न, दूरदृष्टी, कौशल्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावरच ते यशस्वी होतात. सक्सेसफुल प्रोफेशनल्स thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talents to set our goal in life, we can easily get success. We shall not achieve our goals if we do not take actions to achieve them. जर आपण ध्येय ठरवलं आणि प्रयत्नच नाही केले तर आपण यशापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स, a sense of originality and stepping stones to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. आपण आपलं ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपले जे ध्येय आहे त्याचा आपण सतत सातत्यानेच पाठपुरावा करत राहिला पाहिजे. म्हणजे आपण जे ध्येय ठरवलंय ते लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. सेटिंग गोल्स मे अपियर इझी, बट फॉर सम टाइम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, expertise have 5 views. काही लोकांसाठी लक्ष निर्धारित करणं सोपं वाटत असलं तरी ते आव्हानात्मक असतं. कोणत्याही उद्दिष्टांच्या अभावी अपयशाची भीती टाळली जाऊ शकते आणि त्यासाठी 5 दृष्टिकोन आवश्यक आहेत. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stand for specific, measurable, achievable, realistic and time bound. Smart goals have a specific rubric. SMART. SMART. निश्चित मापदंड असलेला, साध्य करता येण्यासारखा, वास्तववादी आणि वेळेचं नियोजन असलेला, वेळबद्ध असलेला असा एक सूचनांचा संच आहे जो आपण आपल्या आयुष्यामध्ये कायम स्वरूपात ठेवला तर यशस्वी होऊ शकतो. तर स्पेसिफिक म्हणजे काय, तर निश्चित आपलं ध्येय असलं पाहिजे, निश्चित असलेला, which involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievements of one's goal can be. It makes it easier to get success. निश्चित असं स्पेसिफिक कोणत्या क्षेत्रात आपल्याला प्रावीण्य मिळवायचं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जितकं जास्त निश्चित क्षेत्र असेल तितकंच आपलं साध्य आपण लवकरात लवकर मिळवू शकतो. सेकंड, मेजरेबल, मापदंड असलेलं. क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पीरियड, इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. While playing football, it is very easy to stand of the ones. मापदंड असलेला म्हणजेच उद्दिष्टांना परिमाणित करण्यामुळे ध्येयाविरुद्धचा प्रगतीचा मार्ग काढण्यासाठी आपल्याला निश्चित असं आपलं स्वतःचं स्थान असलं पाहिजे. थर्ड वन, अचिवेबल, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी completed in the designated period of time. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. साध्य करता येण्यासारखं, दॅट इज द अचिवेबल. ठराविक कालामध्ये पूर्ण होतील अशीच उद्दिष्ट आपण निश्चित केली पाहिजेत. म्हणजेच कार्यक्षेत्र स्पष्ट करताना व्यापक ध्येयाची पूर्तता होऊ शकते. विद्यार्थी दिशेत असताना आपण राष्ट्रपती, पंतप्रधान नाही होऊ शकत, पण भविष्यात आपण त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो. रिअलिस्टिक, वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy
to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to the picture. That is the वास्तववादीपणा. आपलं जे स्वप्न आहे किंवा ध्येय आहे ते आपल्या कुवतीप्रमाणे ज्या क्षेत्रासाठी आपलं उद्दिष्ट आहे त्यासाठी ते वास्तव माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्या मनात उद्दिष्टांची स्पष्ट प्रतिमा असली पाहिजे आणि आपलं उद्दिष्ट स्पष्ट असल्यानंतर त्या स्पष्ट उद्दिष्टाला घट्ट पकडून आपण पुढे गेलं पाहिजे. नाहीतर आपलं उद्दिष्ट एक आणि आपण एक वागतोय एका गोष्टीकडे वेगळ्या गोष्टीकडे जातोय तर आपल्याला यश मिळणार नाही. म्हणूनच आपल्या मनामध्ये असलेली प्रतिमा स्पष्ट असल्या पाहिजे. लास्ट and very important thing, that is the T, time bound. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it, but without consistent time bound action it never becomes a reality. वेळेचे नियोजन फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. वेळ असं म्हणतात की दिलेली वेळ जर गेली तर ती काही परत येत नाही. म्हणूनच आपल्याला वेळेचं भान असणं फार गरजेचं आहे. आपलं जे ध्येय आहे ते आपण वेळेतच पूर्ण करणं फार गरजेचं आहे. असं केलं नाही तर मग आपल्या ध्येयाला काही अर्थच उरणार नाही. मग आपण आपलं एखादं ध्येय जे ठरवलेलं आहे ते कितीतरी वर्ष घेऊ आणि ते तसंच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतच राहू. जर आपण ठरवलं की आपलं काम ठराविक वेळेतच होणं फार गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन करून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेळबद्ध असलेला प्रत्येक ध्येयपूर्तीसाठी एकाग्रता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी एका विशिष्ट वेळेचं मापदंड आपण स्थापित केलं पाहिजे. वेळेनुसार जर गोष्टी केल्या नाहीत तर त्या कधीच सत्यात उतरणार नाहीत. It may be exercise, diet and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. Visions, wishes, intentions and dreams are all valuable. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. जर आपण आपलं ठरवलेलं ध्येय एका विशिष्ट वेगाने एका विशिष्ट दृष्टीने सतत त्याचा पाठपुरावा करत नाही राहिलो तर मात्र आपण आपल्या उद्दिष्टांपासून भरकटत जायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीने प्रत्यक्षात प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या गोष्टी म्हणजे आहेत या सगळ्या गोष्टींसाठी व्यायाम, आहार आणि तणावमुक्त जीवन आपल्याला जगता येणं गरजेचं आहे. द क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ द एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, फाइंडिंग द राइट फुटिंग precisely, mastering the skill and getting to the next phase. All depends on how we approach and tackle the problem. The best way to get from where we have. यश मिळवणे हे अंधारात चाचपडण्यासारखं असतं. योग्य रस्ता जर सापडला नाही तर आपल्याला भरकटायला वेळ लागणार नाही. पुढचं पाऊल टाकताना आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण लक्षात ठेवलं पाहिजे की वेअर वी आर अँड वेअर वी वॉन्ट टू बी. आपण कुठे आहोत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे सुद्धा निश्चित असलं पाहिजे. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण नक्कीच स्मार्ट होऊ शकतो. धन्यवाद.